नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्वा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव हा राकेशच्या वागण्याचा विचार करत असतो. राकेश ते जे जे काही वागतोय ते सगळं त्याला संशयास्पद वाटत असतं. म्हणून राकेश आता जे जे काही वागतोय त्या सगळ्या गोष्टी फ्लॅशबॅकमध्ये अर्णवला आठवू लागतात. आणि नंतर मग जेव्हा अर्णव, ईश्वरी आणि बाकीचे सगळे पूजेसाठी आलेले होते, त्याच वेळेला नेमका राकेश आल्या आल्या अंजलीला सांगतो की माझा जरा महत्त्वाचा फोन आहे हां, मी एवढा घेतो आणि मग तुम्हाला जॉईन करतो. नंतर जेव्हा अर्णव हा चूल पेटवण्यासाठी जात असतो त्याच वेळेला तिथून राकेश हा धावत धावत बाजूला जातो आणि खूप घाबरलेला असतो आणि त्याला घाम देखील फुटलेला असतो. मग त्यानंतर जेव्हा आपली ईश्वरी भाकरी बनवत असते तेव्हा मात्र अर्णव हा विचारतो की ताई, अगं जीजू कुठे गेलेत इतक्या घाईघाईने?" त्यावर ती सांगते की अरे त्यांचं ना जरा या वातावरणाने डोकं दुखत होतं, म्हणून ते सावलीत कुठेतरी बसले असतील आणि ते घरी देखील निघून जाणार होते. मग त्यावर आता सगळ्या गोष्टींचा विचार करता करता अर्णव विचार करतो की नेमकं या जिजूंचं काय चाललंय. त्याच वेळेला इथे अंजली त्याला बोललेली आठवते की बरं ऐकलंस, सगळं आवरलंस ना, की एकदा मोबाईल बघ, तुझे पूजेचे फोटो पाठवलेत मी तुला. असं म्हटल्यावर आता त्याला लगेच आठवतं की ताईने आपल्याला फोटो पाठवले आहेत. म्हणून तो पटकन मोबाईल घेतो आणि मोबाईलमधले ते फोटोज बघायला सुरुवात करतो. आणि जेव्हा फोटो बघायला घेतो त्याचे सगळे फोटोज जे असतात ते ईश्वरीसोबतचे असतात. म्हणजे सगळी सुरुवातीपासूनची जी पूजा असते व्यवस्थितपणे त्याची ती ईश्वरीबरोबरच झालेली असते. ईश्वरीबरोबरच त्याने जात्याला धान्य दळलेलं असतं, शिवाय ईश्वरीनेच भाकरी बनवलेली असते आणि दोघांनीही आरती देखील केलेली असते. ते सगळे फोटोज हा अर्णव आता बघत असतो आणि ते फोटोज बघत असताना त्याला गालातल्या गालात एक गोड स्माईल येते आणि ते आपसुकच आल्याने त्यालाही कळत नाही की नेमकं काय होतं ते, आणि तो आनंदाच्या अगदी भरात असतो. तेवढ्यातच इथे ईश्वरी ही टेन्शनमध्ये असते, कारण ईश्वरीला जाणवत असतं की नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो. ती सगळं आठवत असते तेव्हा संजय आल्यानंतर तिला म्हणालेलं असतो की हिचं लवकर काही ते बघितलं पाहिजे आणि हिचं जर ऐकत बसलो ना तर ही एक दिवस आपल्या डोक्यावर बसेल, आपलं ऐकणार नाही. या सगळ्या गोष्टी आठवतात. नंतर ईश्वरी म्हणते की बाबा, मला आता तुम्ही एकदा सांगा की तुम्ही इतक्या लवकर म्हणजेच अचानक इथे काय आलात न सांगता, काय असं झालं होतं. तेव्हा मग संजय म्हणतो की अगं ईश्वरी, आम्ही इथे तुझ्या लग्नाचं ठरवण्यासाठी आलो आहोत. अगं आता तुझ्या लग्नाचं बघायला नको का. या सगळ्या गोष्टी आता ईश्वरीला आठवत असतात आणि ती म्हणते की बाबा जरी आता मजाकमध्ये बोलत होते तरीही या गोष्टी खऱ्या होणारच आहेत ना. आता कधी ना कधीतरी ते माझ्या लग्नाचा विचारच करतील ना, त्यावेळेला मग काय करणार. अशा विचारांनी तिला आता टेन्शन आलेलं असतं. तर इथे राकेश हा फोनवर बोलून मोकळा होतो आणि विचार करतो की अरे वा, चला, त्या बावळट जयू आत्याने तरी मला सांगून टाकलं की तिचा भाऊ म्हणजेच ईश्वरीचे बाबा संजय हा इथे कशासाठी आलाय ते. आता मला कळलं आहे की ते लग्न जुळवण्यासाठी आलेत माझं आणि ईश्वरीचं. बरंच झालं. नाही म्हणजे इतक्या लवकर ह्या गोष्टी घडतायत हे खूप बरं झालं. त्यांनी किती नाही सांगितलं, माझ्यापासून कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरीही मला समजणारच आहे की ते लवकरात लवकर माझी आणि इंदोरी जिलेबीच्या लग्नाची बोलणी करणार आहेत माझ्याजवळ. आणि म्हणूनच ही गोष्ट मला आनंदाने अगदी सांगावीशी वाटते की खरंच खूप बरं झालं. म्हणजे इतके दिवस मी जी काही मेहनत घेत होतो त्या मेहनतीचं फळ मला मिळणार आहे असंच मला वाटतंय. असं म्हणून तो मनातल्या मनात खूप खुश होत असतो आणि म्हणतो की फायनली माझं आणि माझ्या इंदोरी जिलेबीचं आता लग्न जुळणार आहे. लवकरात लवकर त्यांनी बोलणी केल्यानंतर मी मात्र काही गप्प बसणार नाही, लवकरच इंदोरी जिलेबी ही माझी होणार आहे, असं म्हणून राकेशला अगदी आनंदाच्या उकळ्याच फुटत असतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ईश्वरी ही पुन्हा तिच्या कामावर आलेली असते सकाळी आणि आजी बसलेली असताना तिला ती गुड मॉर्निंग असं बोलते. त्यावर आता लगेच आजी म्हणते की हो हो सुप्रभात, ये ना बस. आजी आता न रागवताच ईश्वरीला विचारते की काय गं ईश्वरी, मला सांग की चिंटूसोबत तूच पूजा केलीस ना. म्हणजे मी असं ऐकलं अंजलीकडून की चिंटू बरोबर तू सगळ्या गोष्टी केल्यास, म्हणजे धान्य दळण्यापासून ते भाकरी वगैरे सगळं काही तूच बघितलं होतंस. तेव्हा आता ईश्वरीला हे ऐकून धक्काच बसतो, कारण ईश्वरीला माहीत असतं की आजीला लावण्याची आणि अर्णव सरांची पूजा करायची असते, म्हणजेच एकत्र त्यांची पूजा बघायची होती. परंतु ईश्वरीमुळे हे सगळं घडलं आहे ते आजीला वाईट वाटेल का. त्यामुळे आता लगेच ती म्हणते की अगं आजी तसं काहीच झालेलं नाही आहे. ॲक्च्युली काय झालं आहे तुम्हाला माहिती आहे ना, आपल्या लावण्या मॅडम कशा आहेत त्यांना ते सगळं धान्य दळणं आणि तिथे चुलीवर भाकरी थापणं वगैरे जमणार आहे का. म्हणूनच मी फक्त अर्णव सरांना मदत केली एवढंच.
अर्णव सर करत होते सगळं. मी त्यांना धान्य दळायला मदत केली आणि भाकरी बनवून दिली, बस इतकंच. आणि मग पूजा ही लावण्या मॅडम आणि अर्णव सरांनीच केली होती. तर त्यांना ते जमत नव्हतं. मग आपण त्यांना मदत करणं गरजेचं होतं ना. आणि पूजा देखील पूर्ण करायची होती वेळेत, म्हणून मी केलं ते सगळं, बाकी काही नाही. आता हे ऐकल्यावर आजीला तेवढाच आनंद होतो. ती म्हणते की अच्छा, म्हणजे असं आहे का? त्यावर ईश्वरी म्हणते की हो, असंच आहे. कारण काय माहिती आहे का, की त्यांना मदत करणं म्हणजेच पूजा पूर्ण झाल्यासारखी झाली ना. तेव्हा आजी म्हणते की हो ईश्वरी, तुला सांगू, तुझ्याशी बोलून ना मला इतकं हलकं झाल्यासारखं वाटतंय ना, म्हणजे आता खरंच खूप बरं वाटतंय. म्हणजे खरी पूजा ही चिंटूच्या आणि लावण्याच्याच हातातून झाली ना, त्याचाच खरं मला खूप आनंद झाला आहे. आणि खरंच ही पूजा ना गुरुजींना मी सांगितलंच होतं की त्यांच्याकडून अगदी व्यवस्थितपणे पार पाडून घ्या. मग त्यावर आता आजी म्हणते की पुढे काय करायचं ना मला खरंच काही कळत नाही. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की आजी, काय झालं आहे, म्हणजे तुम्ही इतक्या गोंधळलेल्या का दिसताय? तेव्हा आजी म्हणते की अगं ईश्वरी, तसं नाही. काय ना, लवकरात लवकर चिंटूचं आणि लावण्याच्या गोष्टी जुळल्या पाहिजेत. मला तर आता असंच वाटतं आहे की आपला जो चिंटू आहे ना, तो लवकरात लवकर लावण्यासोबत लग्नाला त्याने होकार दिला पाहिजे. म्हणजे कसं सगळ्या गोष्टी अगदी बरोबर जुळून येतील. पण ना मला हेही माहिती आहे की हे सगळं ना तूच घडवून आणू शकतेस ईश्वरी. तूच करू शकतेस हे सगळं. आता तू हे कसं जुळवून आणलंस, दोघांच्या हातून पूजा करून घेतलीस, तशाच आणखी काही गोष्टी आपण करून घेतल्या पाहिजेत. तेव्हा आजी ही सगळं ते सांगत असताना ईश्वरीला आता जरा टेन्शन येऊ लागलेलं असतं. कारण दोघांचं जुळवावं कसं? कारण अर्णवला ती आवडत नाही आणि लावण्य अर्णवसाठी योग्यही नाही, हे ईश्वरीच्या मनाला मात्र पटत असतं. आणि त्यावेळेला मग ती आता म्हणत असते की काय करू मी? आणि तिला सुप्रियासोबतचं बोलणं आठवतं. ती सुप्रियाला म्हणालेली असते की आई, मी त्यांच्याशी बोलण्याचा खरंच खूप प्रयत्न केला, परंतु ते जमलं नाही. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला असा घालवता नाही आला. मग सुप्रियाही म्हणालेली असते की तू नको काळजी करूस. अगं, तुझ्याकडून हे होत नाही आहे आणि त्या दोघांच्या गोष्टी अशा पार पडतात, याचा अर्थ हे देवाच्याच मनात आहे. म्हणून देवाच्या मनात जे काही सुरू आहे ते असंच पुढे सुरू राहू दे. असं म्हणून आता ईश्वरीने तिला सांगितलेलं असतं. आणि ईश्वरी देखील आता विचार करते की नाही, आजीचे काही म्हणतात ते अगदीच योग्य आहे. तेव्हा मग आता लगेच आजी विचारते की काय गं ईश्वरी, कुठे गेली होतीस तू? कुठे हरवलीस की काय? तेव्हा मग ती म्हणते की आजी, अहो माझा जो मेंदू आहे ना, तो वेगवेगळ्या ठिकाणी लँड करत होता, वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. आता तुम्ही आवाज दिलात ना, त्याबरोबर आलाय आता ताळ्यावर. असं म्हटल्यावर दोघीजणीही हसायला लागतात. आजी म्हणते की ईश्वरी, खरंच तुझ्याशी बोलून खूप बरं वाटतं गं. मग आजी तिला म्हणते की कसं आहे ना, अर्णवच्या ह्या सगळ्या गोष्टींचं रूपांतर प्रेमात झालं पाहिजे लावण्यासोबत, असं ती म्हणू लागते. तेवढ्यात तिथून आता लावण्य हसत येते आणि ॲक्टिंग करत म्हणते, आजी तुम्हाला आता पूजा करायची असणार ना, मग तुमच्यासाठी पूजेसाठी मी इथून ह्या गार्डनमधून फ्रेश फ्लावर्स घेऊन आली आहे. हे पाहून आजी तर खूपच खुश होते. आणि नंतर आजी म्हणते की लावण्या, हे सगळं तू माझ्यासाठी करतेस ना, ते ठीक आहे बाळा, परंतु तू आता चिंटूला तुझ्या मनात त्याच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजेस, असं मला वाटतंय. तेव्हा मात्र आता लावण्या गालातल्या गालात हसत असते आणि म्हणते की येस आजी, मला सांगा ना, काय करू मी? ARसाठी मी जे काही वाटेल ते करायला तयार आहे. त्यावर आता लगेच ईश्वरी म्हणते की मी तुम्हाला सांगते ते करा. अर्णव सरांना काय आवडेल ना, हे मी तुम्हाला सांगते, असं ईश्वरी तिला बोलत असते. तर इथे सिलेंडरवाला आलेला असतो आणि तो अगदी घाईघाईने नम्रताच्या हातात पैसे देतो आणि पळ काढतो. तेव्हा नम्रता म्हणते की अरे काय काय भिया, किती घाई आहे तुम्हाला? तो पळून गेलेला असतो. तेव्हा जयू आत्या बाहेर येते आणि नम्रता तिला पैसे देते आणि म्हणते की हे घे आत्या, उरलेले पैसे. तेव्हा आता जयू म्हणते की हो ना, अगं सकाळी सकाळी सिलेंडर संपल्यामुळे फार मोठी पंचायत झाली आहे. दादा, आता सकाळी घाई झाली आहे म्हणून नाश्ता नाही जमला आहे, परंतु पटकनी करते हमी. तेव्हा तो म्हणतो की अगं हो, चालू दे सावकाश, हरकत नाही. तेव्हा मग तो म्हणतो की काय गं, अगं जयू, मला जरा गॅसचा वास येतोय कुठून तरी. तेवढ्यातच राकेश हा धावत धावत शिरतो आणि आत्या अशी हाक देत किचनमध्ये जातो. आणि किचन्समध्ये एक गॅस हा चालूच असतो, गेलेला असूनही तो बंद करतो आणि खालून गॅसचं रेग्युलेटर असतं तेही बंद करतो. मग सगळीकडे नुसता वास पसरलेला असतो. तेव्हा आता लगेच आत्या म्हणते की हे काय झालं, हे कसं झालं? तेव्हा तो म्हणतो की हो आत्या, तुम्ही गॅस शेगडीचं बटन त्याचप्रमाणे रेग्युलेटर ऑनच ठेवलं होतं गडबडीमध्ये. त्यामुळे मी काय करत होतो, बाहेरून जात होतो, तर मला खिडकीतून सिलेंडरचा वास आला अगदी, म्हणून मी धावत धावत आलो. तेव्हा आता आत्या म्हणते की हे काय, म्हणजे मी करता करता हे सगळं चालू ठेवायचं राहून गेलं की काय? म्हणजेच बंद करायचं राहून गेलं. बापरे, आता किती मोठा अनर्थ घडणार होता. त्यात तुम्ही होता तर काही अनहोनी घडली असती तर?
म्हणून ती खूप घाबरते आणि तिला आता पुन्हा धाप लागते आणि श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. तेवढ्यातच आता राकेश हा खिशातून तिचा पंप काढतो आणि तिला श्वास घ्यायला देतो. त्यावेळेला ती श्वास घेत असते तेव्हा तिला थोडं बरं वाटतं. आता या सगळ्यामध्ये तो विचार करतच राहिलेला असतो, की बरं झालं मी तेवढ्यातच आलो आणि त्या गॅस सिलेंडरवाल्याला पैसे देऊन मी मॅनेज केलं हे त्यांना कुठे माहिती आहे. त्या बिचाऱ्याने थोड्याशा पैशांसाठी इतकी रिस्क घेतली आणि हे काम केलं. तेव्हा मग आता राकेश म्हणतो, की आत्या तुम्हाला वाटेल बरं, हा श्वास घ्या बघू तुम्ही. तेव्हा मग तो श्वास घ्यायला ते पंप देत असतो आणि नंतर मग आत्याला बघतो आणि म्हणतो, की नका काळजी करू. त्यावर आता ते म्हणतात म्हणजेच संजय म्हणतात, की खरंच राकेशजी तुम्ही ना अगदी देवासारखे आमच्या प्रत्येक संकटकाळी धावून येता हां. म्हणजे कुठलंही संकट असो, प्रत्येक वेळेला तुम्हीच आमच्यासाठी सुरुवातीला अगदी धाव घेता. अगदी देवासारखे धावून येता हो तुम्ही प्रत्येक गोष्टीत अगदी देवासारखे धावताय. मी तुम्हाला बघते ना. तेव्हा मग राकेश म्हणतो, की "हे बघा काका, उगीचच ना तुम्ही प्रत्येक गोष्टीत मला असं बोलून मला लाजवू नका बरं का. आपल्या माणसांसाठी आपण काही केलं तर त्याचं थोडीच काही क्रेडिट घ्यायचं असतं." असं म्हणून आता पुन्हा तो सगळं बोलून हसायला लागतो. आणि नंतर मग राकेशला तो म्हणतो, की खरंच खूप छान वाटलं. आणि या सगळ्यामुळे राकेशलाही आनंद होत असतो, कारण त्यांना इम्प्रेस करण्याची एकही संधी सोडायची नसते. मग त्यावर लगेच नम्रता म्हणते, की बसा तुम्ही, मी चहा ठेवते. मग राकेश म्हणतो, की नका, मी एक रिक्वेस्ट करू का? काका प्लीज, जर तुम्ही फक्कड चहा बनवलात तर? तेव्हा संजय हसायला लागतो आणि म्हणतो, की आता कसं बोललात? थांबा, मी पटकन चहा टाकतो. असं म्हणून संजय आतमध्ये निघून जातो. सगळं काही राकेशच्या मनासारखंच अगदी होत असतं, म्हणून तोही खूप आनंदात असतो. लावण्या आता अर्णवजवळ येते आणि म्हणते, की अर्णव, माझ्याकडे तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आहे. तेव्हा मग तो बोलतो, की काय चाललंय तुझं? आणि लावण्या, हे असं चाइल्डिश बिहेवियर तुला सूट करत नाही बरं का. काय वागतेस तू हे? त्यावेळेला मग आता ती म्हणते, की प्लीज गेस कर ना. आय नो मी अगदी चाइल्डिश वागते, परंतु गेस कर, आय हॅव अ वन सरप्राईज फॉर यू. आणि ते सरप्राईज ना तुला खरंच खूप आवडेल. तेव्हा अर्णव बोलायला लागतो, की हे बघ लावण्या, हे सगळं असं बोलण्याची काहीच गरज नाही आहे. त्यामुळे ना तू प्लीज असं लहान बाळांसारखं अगदी अजिबात बिहेवियर करू नकोस. तर त्यावर लावण्या त्याला बोलत असते, की असं काय करतोयस तू? तुला गेस करायला काय प्रॉब्लेम आहे? मग तो म्हणतो, की हे बघ लावण्या, मला ना खूप कामं आहेत. त्याच्यामुळे हे गेस वगैरे करणं हे सगळं तू मला बोलून दाखवू नकोस. तेव्हा तो म्हणतो, की प्लीज तुझ्यासाठी काही काम नाही आहे आणि हे जे तू काही वागतेस ना, ते मला अजिबात आवडत नाही आहे हां. हे खरं तर तुझं वागणं नाही आहे. तू उगीचच असं कशाही प्रकारचं वागत जाऊ नको. तेव्हा तो रागाने उठून निघून चाललेला असतानाच तिथून लावण्य येते आणि ढॅन असं म्हणून त्याच्यासमोर ती एक कप धरते आणि तो म्हणतो, की व्हॉट इज दिस? लावण्य म्हणते, की दिस इज व्हॅनिला आईस्क्रीम विथ सम फ्रेश मँगोज. असं बघून ती त्याला ते देत असते आणि अर्णव अगदी धक्का बसल्यासारखी तिच्याकडे पाहायला लागतो आणि आपली ईश्वरी मात्र त्यांच्याकडे दोघांकडे बघत असते. अर्णवच्या चेहऱ्यावर नेमकं काय रिएक्शन येते हे तिलाही पाहायचंच असतं. मग तो म्हणतो, की हे कशाला? तेव्हा ती म्हणते, की अरे हे आईस्क्रीम ना मी दुपारी एन्जॉय केलेलं खरं तर, आणि मला इतकं आवडलं म्हणून सांगू, म्हणूनच मी हे तुझ्यासाठी मागवलं आहे. तेव्हा आता ईश्वरी म्हणते, की भगवान करू दे आणि या दोघांचंही आता लवकरात लवकर या गोष्टींमुळे जुळू दे तरी. म्हणजे सगळं काही व्यवस्थित होईल, परंतु हे ना म्हणजे ह्यांना वाटायला नको, की मी हे काही सांगितलं आहे की काय ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं, की इकडे राकेश हा चहा पीत बसलेला असतो आणि म्हणतो, की मला सांगा जरा काका, की तुम्ही इथे एवढं अर्जंटली आलात, तुमचं काही महत्त्वाचं काम वगैरे होतं का? तेव्हा मग तो म्हणतो, की हो, तसं अगदीच महत्त्वाचं काम होतं, म्हणूनच मी इथे आलो होतो. तेव्हा मग त्यावर ती म्हणते, की दादा, अरे तुझं काय काम आहे ते त्यांना सांगून टाक ना. तेव्हा तो म्हणतो, की असं काही सांगण्यासारखं नाही आहे, पण वेळ आली की काही हातावेगळ्या गोष्टी केल्या की तुम्हाला सांगेन ना मी. मग त्यावर आता तो म्हणतो, की बरं तुमची आता वकिली. तेव्हा तो म्हणतो, की तुमच्यासारख्या माणसांचे आशीर्वाद असले सदिच्छेने चाललंय सगळं काही. मग तो म्हणतो, की काका खरंच माझ्या लायक काम असेल तर प्लीज तुम्ही मला सांगा हां, अगदी संकोच करू नका. तेव्हा ते म्हणतात, की अहो नाही, काय ना राकेशजी, जर असं काही काम असतं तर मग मी तुम्हाला नक्कीच सांगेन ना, तुम्ही काही परके आहात का? असं म्हटल्यावर आता लगेच तो म्हणतो, की ठीक आहे. म्हणजे काकांना माझ्यावरती तसा विश्वास अजूनही वाटत नाही आहे, की मला सांगावं ते इथे कशासाठी आलेत ते. जाऊ दे, काय हरकत नाही, माझंच दुर्दैव शेवटी, असं ते बोलतात. तेव्हा संजय म्हणतो, की हे बघा असं काही नाही आहे राकेशजी,
तुमच्यावर माझा पूर्ण भरोसा आहे बरं का, परंतु अशा काही गोष्टी आहेत ना ज्या 1-2 दिवसात मला क्लिअर होतील, मग मी बघेन काय करायचं ते. त्यावर आता लगेच राकेश म्हणतो की बरं काका, तुमची इच्छा जशी, मी काही फोर्स नाही करणार. आणि मग चहा झाल्यावर राकेश म्हणतो की बरं चला मी येतो, मला जरा जायचं आहे, असं म्हणून तो बाहेर पडतो. आणि त्याच वेळेला आता राकेश विचार करतो की म्हणजे आता तर हे क्लिअर झालंच आहे की सासरे बुवा इथे आले आहेत ना, कारण त्यांना माझं आणि इंदोरी जिलेबीचं लग्न लावून द्यायचं आहे. चला आता म्हणजे लवकरात लवकर इंदोरी जिलेबी ही माझी येणार आणि लवकरात लवकर मला ती जिलेबी खायला देखील मिळणार, असं म्हणून राकेशला आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. लवकरच लग्नाची बोलणी होतात हे त्याच्या आता लक्षात आलेलं असतं. तर इकडे आजीच्या आणि ईश्वरीच्या गप्पा सुरू असतात. ईश्वरी तिला सगळं काही सांगत असते. तेवढ्यातच तिथे लावण्य येते. लावण्य येते आणि म्हणते की आजी. तेव्हा ती म्हणते की काय गं लावण्या, काय झालं, चिंटू काय म्हणाला? तेव्हा ती म्हणते की काय म्हणणार आहे तो, खरं तर त्याला जे काही मी दिलं ते खरंच खूप आवडलं आणि मला तर इतका आनंद झाला आहे ना की ते ARने डाएट वगैरे विसरून ते सगळं आईस्क्रीम खाऊन टाकलं. त्यावर आता आजी म्हणते की हे बघ, काय ना तुझे म्हणतेस ते ठीक आहे, परंतु हे जे सगळं काही घडलं आहे ना, या सगळ्याचं जे क्रेडिट आहे ना ते ईश्वरीला जातं. कारण ईश्वरीनेच तुला आयडिया दिली होती ना, असं कर म्हणजे अर्णव खुश होईल म्हणून. त्यावर आता लगेच ती म्हणते की फ्रँकली स्पीकिंग ना आजी, खरं तर हे व्हॅनिला आणि मँगोचं जे काही कॉम्बिनेशन आहे ना ते मला देखील खूप आवडतं आणि म्हणूनच तर मी ते ARसाठी पण ऑर्डर केलं. खरं तर माझ्याही मनात तेच होतं, असं म्हणून आता लगेच आजी म्हणते की तू खरं तर आता ईश्वरीला थँक्यू म्हणायला पाहिजेस. तेव्हा ती म्हणते की म्हणजे ईश्वरीला थँक्यू बोलायला तसं काही प्रॉब्लेम नाही आहे मला, म्हणजे मला तसं काही वाटत नाही. थँक्स हा ईश्वरी, असं ती बोलून दाखवते. त्यावेळेला लगेच आता ईश्वरी म्हणते की नाही नाही लावण्य मॅडम, म्हणजे तुम्ही थँक्स वगैरे म्हणण्याची ना मला काहीच गरज नाही आहे. आणि तसंही ना, तसं तुम्ही असं थँक्स वगैरे बोलण्याची आदत नाही आहे ना मला, म्हणून म्हणाले मी, बाकी काही नाही. असं थँक्स वगैरे बोलण्याची नाही गरज आहे, असं ती बोलून दाखवत असते. आणि ईश्वरी जे जे काही वागत असते ते सगळं अगदी आजीच्या मनात भरत असतं, परंतु पत्रिकेमुळे तिच्या मनात सगळा गोंधळ असतो आणि म्हणूनच ती लावण्याचं आणि अर्णवचं लग्न लावून द्यायला तयार झाली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे मामा धावत धावत अर्णवजवळ येतो आणि म्हणतो की ऐकलंस का अर्णव, अरे मी तिकडे NGOमध्ये जाऊन चौकशी केलेली आहे बरं का, आणि ते जसे म्हणत होते ना तसं तिथे धान्याचं कुठल्याही प्रकारचं शॉर्टेज वगैरे काहीच झालेलं नाही आहे. म्हणजे सगळं व्यवस्थित होतं तिथे आणि ते अनाथ मुलांना धान्य, अन्न मिळत नव्हतं वगैरे, असं जे काही त्यांनी NGOमधलं सांगितलं ना तसं काहीच घडलं नव्हतं. तिकडे सगळा सप्लाय वगैरे धान्याचा बरोबर होत होता. कोणाचंही तिथे कुठल्याही प्रकारचे हाल वगैरे झाले नाहीत. मग अर्णव म्हणतो की मग आपल्याला जिजूंनी ते कारण कशाला सांगितलं असेल, नेमकं काय घडलं असेल? तेव्हा मग आता मामा म्हणतो की हो रे, म्हणजे मलाच कळत नाही आहे हे सगळं कशासाठी आणि का चाललं आहे ते. म्हणजेच विचार करून जरा गोंधळल्यासारखं देखील होतं. हे असं कसं घडू शकतं? आणि त्या दिवशीची मी तुला सिच्युएशन सांगितलेली त्या गोष्टी कळत नाही आहे. आणि ज्या NGOच्या अकाउंटला जे काही पैसे जात आहेत ना, त्या पैशांबद्दलही आपल्याला शोधाशोध केली पाहिजे, की नक्की हे पैसे कुठे जात आहेत, कुठल्या अकाउंटला ट्रान्सफर होतात, हे सगळं आपण पाहिलं पाहिजे. त्यावेळेला मामा म्हणतो की हो, मी ते सगळं बघतो, परंतु म्हणजे हे आपल्याला समजेल तरी कसं? तेव्हा तो म्हणतो की डोंट वरी, माझे 2-3 काही मित्र आहेत जे बँकिंग सेक्टरमध्ये चांगले कामाला आहेत पोस्टवर, त्यांच्याशी मी बोलून घेतो आणि त्यांचे ना नंबर्स तुला मी पाठवतो. मग तू त्यांच्याशी बोल आणि पुढे काय ते म्हणजे काय ट्रान्झॅक्शन्स आहेत ते सगळे बघा तुम्ही. तेव्हा मामा म्हणतो की बरं ठीक आहे, परंतु मामाच्या चेहऱ्यावर जरा टेन्शन आलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो की एक काम कर मामा, हे सगळं मी पाठवतो आहे तुला, परंतु एक काळजी आपल्याला घेतली पाहिजे, ती म्हणजे हे जे सगळं काही आपलं मॅटर आहे ते कुठेही बाहेर जाता कामा नये, व्यवस्थित हे सगळं हँडल करायचं आहे. मी माझ्या फ्रेंडला देखील सांगतो, परंतु तुलाही मी सांगतो आहे की हा जो काही प्रकार आहे तो बाहेर कुठेही डिस्क्लोज होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे. आता मामा म्हणतो की हो हो, तू नको काळजी करूस त्याची, ते मी बघतो सगळं. मग त्यावर अर्णव त्याला आता नंबर्स पाठवायला लागतो आणि मामा म्हणतो की अर्णव, अरे मला ना जरा खरंच भीती वाटते आहे, म्हणजे हे जे सगळं काही घडतं आहे ना हे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे असंच वाटतं आहे मला. पण असं बघायला गेलं तर आपली अंजली खरंच खूप निरागस आहे रे. पण नंतर तो दुसऱ्या वेळेला विचार करतो की नाही नाही, आपण असा विचारच करूया नको ना. मी आता फक्त देवाकडे एकच प्रार्थना करेन की आपण ज्या काही या शक्यता आहेत त्या पडताळून पाहतोय ना, तर त्यातून काहीच असं विचित्र घडता कामा नये. आणि या सगळ्यामुळे, या प्रकारामुळे आपल्यामधली नाती घरातली दुरावू नये ना, इतकंच वाटतंय मला. बाकी काही नाही, पण सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. आपण जस्ट एक खात्री करून घेतोय असंच समजूया.
तेव्हा मामाला तर खूपच टेन्शन आलेलं असतं की अंजलीच्या बाबतीत म्हणजेच राकेश जर काही चुकीचं वागत असेल तर तिचं काय होणार याचा विचार त्यांच्या मनामध्ये येत असतो. तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ मामा, तू नको चिंता करूस, आपण असा विचार करूया की आपण फक्त खात्री करून घेतोय, म्हणजे तसं नसेल आपण असंच समजून चालूया आणि फक्त या गोष्टी पडताळून पाहतोय असंच बघूया ना आपण. तेव्हा मामा म्हणतो की हो, अगदी मनातलं बोललास माझ्या पप्पा, ठीक आहे, मी जातो ते चेक करतो की पैसे कुठे गेलेत काय वगैरे. तेव्हा आता तिथून मामा निघून गेल्यावर मामाचं वागणं हे सगळं खूप गोंधळलेलं असतं. परंतु अर्णव विचार करतो की नेमकं हे सगळं काय सुरू आहे, जिजूंचं नेमकं काय सुरू असेल, असा विचार अर्णवच्या डोक्यामध्ये आता सारखा सारखा फिरत असतो. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव हा लावण्याला म्हणत असतो की लावण्या, तू ना मला एवढं ओळखत नाहीस, त्यामुळे तुझं हे जे सगळं काही वागणं आहे ना ते मला पूर्णपणे फेक वाटतं. फेक लाईक फ्लॉवर्स, फेक फ्लॉवर्स, प्लास्टिक फ्लॉवर्स असं तो तिला बोलून दाखवतो. आणि त्यामुळे तुझं हे जे काही वागणं आहे ना ते बंद कर, ते मला अजिबात आवडत नाही, कारण तुझं वागणं हे खोटं खोटं आहे. असं म्हणून आता सरळ ईश्वरीसमोरच अर्णव हा लावण्याला बोलून दाखवतो. त्यामुळे आता लावण्याला खूपच राग आलेला असतो, ती त्याच्याकडे बघतच राहिलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की एका कॅफेमध्ये ईश्वरी लावण्या असतात आणि त्यावेळेला लावण्या ईश्वरीला विचारते की ईश्वरी, जस्ट टेल मी, तू मला आणि ARला या कॅफेमध्ये एकत्र का बोलावलं आहेस? नक्की या कॅफेमध्ये असं एकत्र येण्यामागे तुझं काय मोटिव्ह आहे, मला सांगशील? हां, असं ती तिला विचारते. त्यावेळेला मग ईश्वरी म्हणते की आता तुम्ही मला म्हणालात की खरं खरं सांग ईश्वरी, म्हणून मी तुम्हाला आता डायरेक्ट खरं खरंच सांगते. तर ती म्हणते की मला ना बिलकुल असं वाटत नाही की तुम्ही अर्णव सरांसाठी परफेक्ट आहात. तुम्ही अर्णव सरांना अजिबात सूट करत नाही, असं आता ती तिला बोलते. आणि हे ऐकल्यानंतर लावण्याला खूप धक्का बसतो. लावण्या म्हणते की व्हॉट, काय म्हणालीस? तेव्हा ती म्हणते की हो, मी जे बोलते ते खरंच बोलते. आणि ईश्वरीकडे आता रागाने लावण्या बघायला लागते. आता नेमकं पुढे काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.